कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। साक्षी 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 गावातली पोरं माझं मी एक्साइटेड होती कारण साक्षी खूप गोड आहे आणि मला तिची काळजी घ्यायला आज मिळत होती। आता तू माझी, आता तू माझी, कसं दिसतंय जग वरतून। तुला किती नाही इकडे येऊ शकत। वा 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 वा, वर घ्या डोक्यावर, डोक्यावर घ्या, डोक्यावर घे। माझा हेअर खराब होणार। मी मस्त माझा नाईट सूट घातलेला सॅटिनचा आणि तो थोडा एक्सपेन्सिव्ह होता। मला सांगितलं असतं की तू चेंज करते, मी चेंज तरी केलं असतं। तिथं नाही, तिथं उतरा। शेणाची बुट्टी, सिटी सुंदरी काम करत आहात। दीपक, कालच्यान तेच बघायला एवढी द्या। दीपक एक फेस मास्क दे ना। दीपक मी किती वेळ झाला हाक मारते यार। बसलोय। तुला टास्क नाही करायचा? इकडे 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 ए इकडे। मी काय MIDC कामगार आहे का? ठंडे ठंडे पानी से नहाना चाहिए। डून 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 डून। त्यावेळेस मला जरा थोडं हेच वाटत, कारण की साक्षी जास्त वेळ एका माणसाकडे, कोणाकडे नवीन माणसाकडे जास्त वेळ बसत। अरे देवा, ओ माय गॉड, भिंत तर नाही पडणार ना? मी म्हंटल की जे हत्ती आहे घरातला तो आधी बाहेर काढूया आणि मग आपण दुसरे टास्क करूया। व्हॉट इज सो फनी ब्रो? नको भावा, असं नको करू। लागशील पायाला। हर हर महादेव। बापरे, ह्याला पकडू कसं? आणि तसंच पकडायचं। जेव्हा मी ते कपड्यांची बादली बघितली तेव्हा ते इतके सारे कपडे होते आणि आवाजले की पूर्ण गावाचे कपडे आणले आहेत का? सिटी सुंदरी इन गाव। मी कपडे धुवायला चालली आहे, पण ते पण फॅशन मध्ये। लेट्स गो बॉयज, फॉलो मी। एवढा गंदा नाही, ते खार लागलाय म्हणून तो तसं। मी खूप डिस्कास्टेड होती, कसं धुवायचं ते कसं पकडायचं मला जमतच नव्हतं। 1% पण इंटरेस्ट नव्हतं करायचं, कसं इट वॉज सो डिस्कास्टिंग, मला धुवायचंच नव्हतं। असं पेंट करून करून ती धुतलं। जवळ, अजून जवळ न्यायचं। नाही मी नाही जवळ जाणार, तुझी मर्जी, आता जाल तुझा विसणार आणि परत तुला ट्राय करायला लागणार। असं करा की आधी, असं चल, आता कसं असं सोडून असं आपटच असं। सारखं सांगायला लागत कधी? एवढा अवघड आहे का तुमच्यासाठी? घरी जायचं। अंगात जितका जोर होता सगळ्या त्या कपड्यांमध्ये तो जोर लावत होते आणि आवाज आहे की ही तर नवीनच पद्धत आहे कपडे धुण्याची। कपडे खरीदचे ना तुझेच धुवायचे आहेत? माझे माझे धुणार। खरीदचे पण धुणार? नाही धुणार। मी कधी कोणाचं कपडे धुतलं नाहीये, मी स्वतःचं पण नाही धुते कधी। मला वॉशिंग मशीन मध्ये धुवायची सवय आहे, म्हणून आय गिव्ह अप। बस एवढं पान झालं। काल सेम काय समजायचं नाही, असं कालवायचं छान नैसर्गिक वासायचं। शेतकऱ्याचं सेंट आहे ते। मी कसं तिकडे बघून असं करून पकडलं, असं करून खाली टाकलं, मग काकी बोलते अजून घे। दुनियात लावा। मला इमॅजिनच नव्हतं होत की मी काय करते, मी का करते हे। खूप कठीण आहे हे आणि माझ्या इमॅजिनेशनच्या पण पलीकडचं आहे। मी हे फक्त एक दिवस केलं, पण ते हे रोज करतात। हॅट्स ऑफ टू देम की कसं ते हे आयुष्य जगतायत। केसी गुजरी
दिन बस बाबा सोचो भैया नमस्कार गावरान ब्रोज आणि सिटी सुंदरी, कसे आहात तुम्ही? काय आपल्या मातीत गेल्यावर बरं वाटतंय ना? आम्हाला बरं वाटतंय. मी आशा करतो आपल्या सिटी सुंदरीज पण हे सगळे एन्जॉय करताय ना? आपण शहरातून गावाकडे आलो हे खरं, पण आपला खेळ अजून संपलेला नाहीये. गावात असो किंवा शहरात आपले टास्क चालूच राहणार आहेत. गावरान ब्रोज इतक्या दिवसाने जर गावात आले तर त्यांना भेटायला त्यांच्या घरी पाहुणे ते येणारच. तर त्यांचा पाहुणचार जोरात झाला पाहिजे. त्यांच्यासाठी सिटी सुंदरीने जेवण बनवायचं आहे. What the hell? पण गंमत अशी आहे की हे जेवण बनवण्यासाठी जे सगळं सामान लागणार आहे ना, ते तुम्हाला शेजार पाजारांच्या घरातून मागून आणायचंय. What rubbish. आणि हाच आहे आपला गावातला पहिला टास्क. मरा ना आज तुमचं. मला पाणी तापवायला एवढा प्रॉब्लेम आला होता. 15-20 माणसांचं जेवण बनवताना माझं काय होईल? सो ऑल द बेस्ट. जेवण बनवायला येत नाही. ओ माय गॉड, आता जेवणच नाही, मला दारोदारी जाऊन त्यांना कन्व्हिन्स करायचं की प्लीज आम्हाला सामान. शिदा जमा करायला जावं लागेल गावात. पहिलं पहिले ते करणार सगळे, बनवणार कसा जेवण नाही येत. मी आहे ना, तू नाही येस. हो तर मी सांगत जाईन ना असं असं बनव म्हणून. तर मला काय काय बनवायला लागेल? तुमच्या इकडे काय काय बनतं स्पेशल? आमच्याकडे ती वांग्याची भाजी. ओके. पालकची भाजी नाही येत. बटाट्याची भाजी नाही येत. डाळीची आमटी नाही येत. मग मसूर डाळ, भात, मसाले भात म्हणजे थोडासा जिरा टाकून भात बनवू, लस्सी बनवू आणि सॅलड बनवू. चपाती बिलकुल नाही येत. काय येते ते सांग. ते तर का ऑमलेट आणि आज शनिवार आहे. हा, ते खात्यात आमच्याकडे कोण खायत नाही. असं खन करून मारतील मला जाता येता. तू माग, मी स्वयंपाक करेल. तू माग जा. तुला मागायचंय, मला नाही. मी तुझ्याशी मागते. तुझा तू घेऊन ये, मी तुला मागणार. दे मला. तू समजत आहेस का? टास्क माझा नाही, माझ्यासाठी तरी काही नाही, कारण आम्ही गावी देवांचे घरोघरी वर्गणी मागायला जातो. पण आमची सिटी सुंदरी खरंच मागू शकाल का? चल मला दाखव. चल आता. मग तू मला दाखव की कुठून मागवणार नाही ते आहे, काय मम्मीला मागवणार म्हणाले. आहे. भर उन्हात आम्ही साडी शोधत होतो. माझ्याकडे साडी वगैरे नाहीये आणि सगळ्याचे हाफ कपडे आहेत, शॉर्ट्स आहेत. तर मला साडी नाहीतर तुमच्या हिशोबाने जे पण सामान चांगलं दिसेल ते द्या मला. तुमच्याकडे दही आहे का? थोडे दागिने. हाय, कसे आहात? काय ना, बरं आहे. तुम्ही तुम्हा सर्वांसाठी जेवण बनवते, तर तुमच्याकडे काही असेल तर मला मदत कराल का प्लीज? काय नाही द्यायला पाहिजे. दही नाहीये. साडी नाहीये ऋषी, माझ्याकडे साडीच नाहीये. काय करतो? तुमच्याकडे शेंगदाणे आहेत का? हा, थोडे शेंगदाणे द्या ना मला. त्यांच्याकडे शेंगदाणे आहेत. हा, शेंगदाणे दे. मला काहीतरी द्या ना, तुमचं बरोबर असेल तर. देणार तुम्ही मला? झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.